जय श्रीराम नगरकर. कसे आहात तुम्ही? मी आज आलो होतो पहिल्या कॉलसाठी कॉटेज कॉर्नरला. कस्टमरने मला फोनवरतीच सांगितलं होतं की मशीन आमची बंद आहे. मी मशीन जाऊन चेक केली तर तिथे जाऊन समजलं की कस्टमरकडे 260 व्होल्टेज आहे. 260 व्होल्टेज असल्यामुळे कस्टमरचा वॉशिंग मशीनचा PCB बंद झाला होता. मग काय तो PCB आपण घेऊन चाललो आहे रिपेरिंगसाठी. आता मी आलो होतो वॉशिंग मशीनच्या कॉलसाठी. तिथे जाऊन चेक केलं तर कस्टमरच्या म्हणण्यानुसार वॉशिंग मशीन पाणी सोडत नाही आहे. मी जाऊन चेक केलं तर वायरिंग कट होती. वायरिंग आपण प्रॉपरली लावून कस्टमरला ट्रायल दिली आणि आता पाणी प्रॉपरली जातं आहे आणि मशीन व्यवस्थित चालू आहे. आता मला कॉल होता विळ्यात घाटामध्ये. विळ्यात घाटातून चाललेला असताना एवढी गर्दी बघून मी थांबलो तर समजलं की काही कारणास्तव ट्रक सगळ्या थांबवलेल्या आहेत. पुढे निघालो. कस्टमरची इथे पोहोचल्यानंतर समजलं की कस्टमरचा फ्रीज बंद आहे. फ्रीज बंद होण्याचं कारण असं होतं की त्याचा थर्मोस्टेट खराब होता. आपण थर्मोस्टेट ओरली डायरेक्ट करून कस्टमरला चेक करून दाखवलं. सगळे काम करून मी निघालो आहे आता घरी. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. जय श्रीराम.